शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही किती श्रीमंत आहात हे आपल्याला या ठिकाणी दर्शवायचं आहे. मग क्रेडिटला दुसऱ्या भाषेमध्ये आपण जर आपण आपल्या शिक्षणाचा विचार केला तर त्याला आपण काय म्हणतो, गुण म्हणतोय. तुम्हाला आता तुमची शिक्षणामध्ये श्रीमंती कशावर अवलंबून असते की तुम्हाला 12वीला किती गुण मिळाले, 12वीला किती, 10वीला किती गुण मिळाले, किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनला किती गुण मिळाले, याच्यावर तुमची श्रीमंती अवलंबून असेल. पण ते तुम्ही 4थी पास होतात, 10वी पास होतात, 12वी पास होतात, MSc होतात किंवा PhD मिळते, तुमच्या हातात एक कागद असतो, बरोबर. तो कागदाचा वापर आपण कशासाठी करतो या ठिकाणी, आपल्या पुढच्या उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी करतो किंवा पुढच्या शिक्षणासाठी. परंतु या ठिकाणी या नवीन प्रणालीमध्ये जसं तुम्ही बँकेत खातं उघडतात तुमच्या पद किंवा श्रीमंतीबद्दल, तर तसंच तुमचं शिक्षणाबद्दलही त्या ठिकाणी भविष्यामध्ये खातं ओपन केलं जाईल आणि त्याचं नाव या ठिकाणी ABC, अकॅडमिक क्रेडिट बँक. म्हणजेच काय ठिकाणी ज्यावेळी भविष्यामध्ये तुमचं नाव शाळेत टाकलं जाईल त्यावेळेस तुमची एक अकॅडमिक बँक, क्रेडिट बँक त्या ठिकाणी त्यावेळी ABC बँक. तुम्ही सगळ्यांनी आधार कार्ड काढलंय की नाही, तो तुमचा प्रत्येकाचा युनिक ID कोड तो वेगळा आहे, बरोबर आहे ना. सारखा जगामध्ये आधार कार्डचा नंबर कोणाचा सारखा नसतो. तसंच तुम्ही तुमच्या बोटाचे ठसे जर पाहिले, फिंगरप्रिंट जर पाहिले, तर जगामध्ये असा कुठलाच माणूस नाही की 2 लोक की त्याचे फिंगरप्रिंट सारखे असतात, बरोबर आहे ना. ही आपल्या दिलेली देवाने ही नॅचरल गिफ्ट आहे. कारण माझ्या मोबाईलवर तुमचा ठसा होतो तो मोबाईल ओपन होणार होतो का, ओपन नाही होत. किंवा तुम्ही बँकेत कॅशियर असाल, दुसरा कोणीच तो थंब ओपन तुमचं बँकेत जर तिजोरी कोणी ओपन करू शकतो. ही आपल्याला देवाने दिलेली सगळ्यात मोठी नॅचरल गिफ्ट आहे. म्हणून तुम्ही जर विचार केला की एखाद्या ठिकाणी चोरी होते तर पोलीस लोक काय करतात, तुमचे फिंगरप्रिंट चेक करतात आणि मग त्या चोरीचा काहीतरी छडा लावला त्याला, एक गिफ्ट येते. तर त्याच पद्धतीने तुम्ही ज्यावेळी शाळेत जाल तुमचं पाल्य, त्यावेळेस याच्यामध्ये नवीन याच्यामध्ये तुमचं अकॅडमिक क्रेडिट बँक त्या ठिकाणी ओपन केलं जाईल. त्यासाठी तुमचं आधार कार्ड लागेल, तुमचा मोबाईल नंबर लागेल. आणि मग अपेक्षित असं या ठिकाणी की तुम्ही जोपर्यंत माध्यमिक शिक्षण घेतात तोपर्यंत तुमचे 160 क्रेडिट त्या बँकेत जमा होणं अपेक्षित आहे. नंतर तुम्ही ग्रॅज्युएशन ज्यावेळी घ्याल त्यावेळी कमीत कमी 120 क्रेडिट जमा होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि तुम्ही PhD केलं तर कमीत कमी 40 क्रेडिट, म्हणजे टोटल PhD बाहेर पडेपर्यंत कमीत कमी 320 क्रेडिट तुम्ही त्या बँकेत जमा करणं अपेक्षित आहे. ज्यावेळी तुमचे कमीत कमी 320 क्रेडिट त्या ठिकाणी जमा होतील त्यावेळेस तुम्ही PhD ला प्राप्त व्हाल. तुमचं क्रेडिट तेवढं त्या ठिकाणी असणार, त्याला आपण नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क असे. आता त्याचे बघा काही मुद्दे. वन सिंगल मेटा फ्रेमवर्क, हे एक सिंगल मेटा फ्रेमवर्क रचना आहे, एकत्र एक युनिक रचना त्या ठिकाणी आहे. नंतर इनकॉम्पेसेस ऑल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क, तर सगळ्या प्रकारचे जे क्वालिफिकेशन आहेत तुमच्याकडे जे आले, आर्ट, कॉमर्स, सायन्स, मेडिकल किंवा इंजिनिअरिंग, यांना सगळ्यांना या ठिकाणी एकाच अम्ब्रेला खाली आणायचं, त्या ठिकाणी एकाच फ्रेमवर्क मध्ये आणायचं त्या ठिकाणी प्रयत्न होणार. नंतर इंटिग्रेट अकॅडमिक, व्हॅकेशनल, स्किल अँड एक्सपेरिमेंटल लर्निंग. तर हे जे मी मगाशी म्हटले की आर्ट वेगळं, कॉमर्स वेगळं, सायन्स वेगळं, आता पुढे तसं त्यांच्यामधला जो दुरावा आहे तो त्या ठिकाणी कमी होणार. म्हणजेच काय की मला जर असं वाटलं की मी आर्ट मध्ये BA केलं, मला कालांतराने असं वाटलं की एखादा इंजिनिअरिंगचा 2 वर्षाचा कोर्स करायचा मी ते करू शकतो, किंवा मेडिकलचा एखादी कोर्स करून मी ते करू शकतो. म्हणजे हे सगळे क्रेडिट आपण एकत्र करणार आहोत आणि मग त्या बँकेमध्ये ते क्रेडिट जमा होतील आणि तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे गेला तर तुमचं ते सिस्टीम, तुमचं ते बँक खातं पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळेल. म्हणजेच काय
मी काही काळ आर्ट शिकलोय, काही काळ इंजिनिअरिंग शिकलो, काही काळ मेडिकल. तर मला साजेसात त्या ठिकाणी जॉब काय आहे हे त्या ठिकाणी शिकलो. तर हा एक मोठा फायदा त्या अकॅडमिक क्रेडिट बँकचा त्या ठिकाणी नॅशनल क्रेडिट बँक. त्याचे काही पैलू आहेत ते तुम्ही वाचून घ्या. पुढे आपण जाऊया. पुढे या ठिकाणी क्रेडिट लेवल. आता हा पण एक चांगला मुद्दा त्या ठिकाणी येतो आहे. आता हे जे नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क आहे हे आपण 8 भागामध्ये त्या ठिकाणी त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यात आले, 1 ते 8. आता तुमची जी लेवल आहे शिक्षणाची लेवल ही 1 ते 8 भागामध्ये त्या ठिकाणी डिफाईन केली आहे. तुम्ही ज्यावेळी शाळेत जाल आणि 4थी पर्यंत शिक्षण घ्याल त्यावेळी तुमची जी लेवल असेल ती 0 असेल. तुम्ही ज्यावेळी 5वी इयत्ता पास होईल त्यावेळी तुमची लेवल 1 असेल. तुम्ही 8वी इयत्ता पास व्हाल त्यावेळी तुमची शिक्षणाची लेवल ही क्रेडिट लेवल 2 असेल. तुम्ही ज्यावेळी 10वी इयत्ता पास व्हाल त्यावेळी तुमची लेवल ही 3 असेल. आणि तुम्ही ज्यावेळी 12वी पास आउट व्हाल त्यावेळी तुमची लेवल ही 4 असेल. आता मग ही लेवल कशामध्ये तुम्हाला बघायला सांगितलं ठिकाणी की तुमचा प्रत्येकाचा जो ब्रेन आहे किंवा बुद्ध्यांचा, कारण कसं असतं या ठिकाणी की आपल्या मेंदूची वाढ जी असते ती तुमच्या वयानुसार त्या ठिकाणी वाढ असते. तर त्या या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी या 8 लेवलच्या ठिकाणी तयार केलं. ज्यावेळी तुम्ही 4.5 लेवलला आहे त्यावेळी तुमचं ग्रॅज्युएशनचं पहिलं वर्ष असणार. ज्यावेळी तुम्ही 5व्या लेवलला आहे त्यावेळी ग्रॅज्युएशनचं दुसरं वर्ष असेल. ज्यावेळी तुम्ही 5.5 ला लेवल त्यावेळी तुमचं डिग्रीचं 3रं वर्ष असेल. आणि ज्यावेळी तुम्ही 6व्या लेवलला याल त्यावेळी तुम्ही डिग्रीच्या 4थ्या वर्षाला असेल किंवा पीजीच्या पहिल्या वर्षाला. आणि ज्यावेळी तुम्ही 7 लेवलला याल त्यावेळी तुमचं पीजीचं सेकंड इयर असेल. आणि 8वी लेवल म्हणजे ही तुमची काय डॉक्टरेट किंवा पीएचडी लेवल. तर अशा प्रकारचे 8 लेवलच्या ठिकाणी डिफाईन केलं. नेक्स्ट. आता मग या ठिकाणी हे क्रेडिट तुमचे कसे मोजले जाते. ज्यावेळी तुम्ही एखाद्या वर्गामध्ये समजा तुम्ही पहिल्या वर्षी ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं आणि ज्यावेळी तुम्ही वर्षभरात 1200 तास अभ्यास करा वेगवेगळ्या पद्धतीने त्यावेळी तुम्हाला 40 क्रेडिट प्राप्त 30 क्रेडिट त्या ठिकाणी प्राप्त होते. हिंदीला बघायचं तरी की 1200 तास म्हणजे किती झाले 40 क्रेडिट त्या ठिकाणी झाले. आता 1 क्रेडिट म्हणजे काय 30 तास म्हणजे त्यातले 1200 तास. म्हणजेच काय झालं या ठिकाणी वर्षभरामध्ये जर तुम्ही कमीत कमी 40 क्रेडिट मिळवले तर 1200 तास तुम्ही शिकतात असं या ठिकाणी त्याचा अर्थ. आता त्या दरम्यान तुम्ही 3 प्रकारचं शिक्षण त्या ठिकाणी घेऊ शकता. एक फॉर्मल एज्युकेशन, दुसरं इनफॉर्मल एज्युकेशन आणि तिसरा प्रकार या ठिकाणी नॉन फॉर्मल एज्युकेशन. आता फॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय औपचारिक एज्युकेशन. तो आपला महत्वाचा घटक आहे आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये. त्याला आपण क्लासरूम टीचिंग असं या ठिकाणी म्हणतो. मी तुमच्या समोर जे बोलतो आहे हे क्लासरूम टीचिंग त्या ठिकाणी आणि प्रयोगशाळेत केल्यानंतर ते प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक. त्यांनी म्हटलं होतं क्लासरूम अँड लॅब लर्निंग. हे तुमचं फॉर्मल औपचारिक शिक्षण झालं. आता बघा या ठिकाणी मी तुमच्या समोर बोलतोय, मी जे काय 1 तास अर्धा तास बोलणार आहे हे तुम्हाला 100% समजलेलं नाही. मग तुम्ही काय करता घरी जाऊन पुस्तक वाचता. एखाद्या लायब्ररीत जाल आणि एनईपी वरती एखादी पुस्तक काढलं तर तुम्हाला पुस्तक वाचून काही पाठ तुम्हाला समजू शकतो. किंवा तुम्ही वेबसाईट वरती गेला आणि एनईपी 20 तुम्हाला अनेक फाईल त्या ठिकाणी मिळतील. ते जर तुम्ही जर शिकलात तर त्याला आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो इनफॉर्मल एज्युकेशन, अनौपचारिक एज्युकेशन. आणि तिसरा पार्ट नॉन फॉर्मल. तुमच्याकडे पुस्तकाची फॅसिलिटी नसेल किंवा वेबसाईट नसेल तुमच्याकडे, तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे, तर मग मी काय करेल कुठेतरी कट्ट्यावर जाईल किंवा गावात जाईल आणि मुलांमध्ये किंवा समूहामध्ये जाईल आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी ऐकू शकतो या ठिकाणी. किंवा गावात एक सार्वजनिक रेडिओ आहे त्याच्यावर ऐकू शकतो, कम्युनिटी एंगेजमेंट. तर तिथं मी ती माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याला आपण काय म्हटलंय नॉन फॉर्मल एज्युकेशन. नेक्स्ट. आता
तुम्ही जर समजा FY BA ला ऍडमिशन घेतलं, एक विषय असेल तर त्याचे 2 क्रेडिट असतील. म्हणजे तुम्हाला एका सेमिस्टरला 30 तास जर शिकले तर तो एक विषय तुम्ही शिकलात असं.